नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या छत्रीतली अनामिका ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, कथा ऐकण्याच्या आनंदात चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून जात असेल तर प्लीज आत्ता लगेच चॅनल सबस्क्राईब करा. हा कथेचा व्हिडिओही लाईक करा, कारण कथा तुम्हाला आवडणार हे नक्की. ऐकूयात विजय कापडी सरांच्या छत्रीतली अनामिका ह्या कथासंग्रहातली कथा. कावळ्यानं पळवली लंगोटी. तुम्हाला माडावर म्हणजे नारळाच्या उंच झाडावर चढून नारळ काढता येतात का? हां, नाही, तुम्ही म्हणाल की नारळ हवा असेल तेव्हा आम्ही बाजारात जातो, अंगठीनं वाजवून आणि पैसे मोजून नारळ विकत आणतो. आणि काय हो, नारळाच्या झाडावर चढून नारळ काढण्याकरता मुळात नारळाचं झाड हवं ना, ते कुठं आहे? नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आमच्या गोव्यामध्ये ना दृष्टी टाकाल तिथे तुम्हाला माड दिसलाच पाहिजे. उंच माड. वारा सुटला की नारळाच्या झावळ्या अशा काही हलायला लागतात की जणू काही राक्षसाच्या झिंज्या. गोव्यात प्रत्येकाच्या घरासमोर किंवा मागे परसात 1-2 माड असतातच असतात. माडाला चांगले नारळ लटकलेले असतात. पण प्रश्न असा येतो की माडावर चढणार कोण? सर्वसाधारण गोवेकराला माडावर मुळी चढताच येत नाही. 30-40 फूट उंचीच्या माडावर चढून नारळ खाली टाकणं हे काही येरा गाभाळ्याचं काम नाही आहे. त्याकरता अभ्यास लागतो, सवय लागते. अगदी आटोकाट प्रयत्न करून कसे तरी वर पोचलात आणि खाली बघितलं तर डोळ्यांपुढे काळोख पसरू शकतो. हां, पण आज सुद्धा माडावर चढणारी पट्टीची माणसं आहेत बरं का. हां, आता त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी अगदी लिहिलं या हुप हुप करत एखादं माकड वर चढावं ना, त्या आवेशात माडावर चढणारी माणसं आहेत. हां, म्हणता ही माणसं वर चढतात आणि 10-15 मिनिटात पाडाला आलेले नारळ खाली टाकतात. शहाळी हवी आहेत का असं वरनं ओरडून विचारतात. हवी असतील तर शहाळी खाली टाकतात. गोव्याची राजधानी पणजी. या पणजी शहराच्या जवळ बेत्ती नावाचं खेडेगाव आहे. तिथे बाप्पा सुकटणकरांचं घर आहे. त्यांच्या घरासभोवती 4-6 माड आहेत. या माडावरचे नारळ काढण्याचं काम त्यांचा सुपुत्र सुबोध करतो. सुबोध आहे 25-26 वर्ष वयाचा. तो संगणक तज्ज्ञ आहे. त्याला चांगल्या पगाराची नोकरी आहे. तो नेहमी अप टू डेट कपड्यातच वावरतो. पण लहानपणापासून माडावर चढून नारळ काढायचा त्याला छंद आहे. माडावर चढण्याची कला त्याला त्याच्या एकेकाळचा शेजारी असलेला अंतोन फर्नांडिस ह्यांनी शिकवलेली होती. नारळ पाडायची वेळ आली की सुबोध अंगावरचे कपडे उतरवतो, निसंकोचपणे कमरेला करदोटा बांधतो, करदोट्यात लंगोटी घट्ट बांधतो, हातात विळ्याच्या आकाराचा कोयता घेतो, 1 फुटाचं अंतर ठेवून दोन्ही पायांना सुंभाची दोरी बांधतो आणि सर झाडावर चढतो. कुठला नारळ पाडायचा, तोडायचा आणि कुठला राहू द्यायचा याचं ज्ञान त्याला आहे. दर 3 महिन्यांनी माडावरचे नारळ काढायला सुबोध आनंदानं वर चढतो. पण त्याचं हे असं माडावर चढणं बाप्पांना आवडत नाही. पाय घसरून खाली पाडला म्हणजे हे असा प्रश्न ते उपस्थित करतात. सुबोधची आई शांताबाई तर म्हणतात, अरे सुबोध, आता तू संगणक तज्ज्ञ आहेस, तुला असं लंगोटी लावून माडावर चढणं शोभत नाही रे बाबा. त्याची बहीण सुनीता त्याला म्हणते, अरे ही गडी माणसांची कामं आहेत, तू का करतोयस? या सगळ्या प्रश्नांना सुबोधचं एकच उत्तर आहे, मला त्यात गंमत वाटते म्हणून. आज दुपारी 3:30 वाजता सुबोधनं अचानक माडावर चढण्याची तयारी सुरू केली तेव्हा शांताबाई आणि सुनीताने त्याला विरोध केला. त्यांचं म्हणणं असं होतं की घरात महत्त्वाचा कार्यक्रम होऊ बघतोय. मडगावचे एक व्यापारी श्रीयुत अण्णा आमोणकर यांची कन्या सुष्मिता सुबोधला सांगून आली होती. तिला पाहण्याचा कार्यक्रम आज सुबोधच्याच घरी होणार होता. वास्तविक वधूवरांनी एकमेकांना बघण्याचे कार्यक्रम घराच्या बाहेर कुठेतरी म्हणजे सार्वजनिक बागेत, सिनेमागृहात किंवा समुद्र किनाऱ्यावर करण्याची सध्याची इथली पद्धत आहे. पण सुबोधचे 90 वर्षांचे आजोबा अंथरुणाला खिळलेले आहेत.
वयपरत्वय, त्यांना चालता उठता येत नाही आहे. त्यामुळे बाप्पा सुकटणकरांनी अण्णा आमोणकरांना सुष्मिताला घेऊन घरीच या अशी सूचना केली आणि ती आमोणकरांनी कसलेही आडेवेडे न घेता मान्य करून टाकली. आमोणकर आपली पत्नी सुशीला, कन्या सुष्मिता आणि सुष्मिताचे मामा बोरकर या मंडळींच्या बरोबर सुकटणकरांच्या घरी ठीक 4 वाजता येणार होते. घड्याळात 2:15 वाजून गेले. चहापानाची सगळी जय्यत तयारी करून ठेवण्यात आलेली होती. सुबोधनं अंगावर उंची कपडे चढवले होते, व्यवस्थित केस विंचरले होते. मोठ्या उत्सुकतेनं तो सुष्मिताची वाट बघत होता. सुष्मिताची तसबीर त्यांनी बघितलेली होती आणि त्याला सुष्मिता भलती आवडलेली होती. सुष्मिताची गाठ आपल्याशी बांधणाऱ्या ब्रह्मदेवाचे आभार मानून सुद्धा तो मोकळा झालेला होता. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकत होता. 4 वाजायला 28 मिनिटं बाकी असताना कोणीतरी सुबोधला येऊन सांगितलं की सुष्मिता चहा, कॉफी, थंड पेय वगैरे घेत नाही. तिला आवडतं ते शहाळं आणि घरात शहाळी काढून ठेवलेली नव्हती. सुबोधनी काय ताबडतोब ठरवलं की आपण अधिक वेळ न दवडता माडावर चढायचं आणि चांगली 5-6 शहाळी काढायची. झालं, लगेच तयारीला लागला. म्हणजे त्यांनी अंगावरचे कपडे उतरवले, कमरेला करदोटा बांधला, करदोट्याची लंगोटी घट्ट केली, हातात कोयता घेतला आणि तो झपझप पावलं टाकत माडांच्या दिशेनं निघाला. शांताबाईंनी त्याला हटकलं. त्या अवतारात त्यांनी बघितलं आणि कपाळाला हात लावत त्या म्हणाल्या, अरे काय करतोयस तू? शहाळी बाजारातनं नाही का आणता येत? सुबोध म्हणाला, बाजारात मिळणारी शिळी शहाळी आपण आणतो का कधी? आपल्याला शहाळी हवी असतील तेव्हा मीच माडावर चढून काढतो का नाही ती? पण शांताबाई म्हणाल्या, अरे बाबा, पण ती मंडळी यायची वेळ झाली आता, नाही का? सुबोध म्हणाला, अद्याप तब्बल 22 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे आणि शहाळी काढायचं काम फार तर फार 5 मिनिटांचं आहे. पण शांताबाई झाल्या नाराज. त्या म्हणाल्या, जशी रे तुझी मर्जी बाबा, जा लवकर जा, आता बोलण्यात वेळ वाया घालवू नको. सुबोध म्हणाला, माझं तरी दुसरं काय म्हणणं आहे. आणि निघाला की सुबोध. मान वर करून माडावरच्या शाळ्यांकडे त्याने निरखून बघितलं आणि तो माडावर चढायला लागला. एक एक ढांग टाकत तो वर पोहोचला सुद्धा. त्यांनी 2-3 शहाळी खाली सुद्धा टाकली आणि नेमकी त्या क्षणी एक सिटी होंडा गाडी सुकटणकरांच्या घरासमोर येऊन उभी राहिली. पुढच्या क्षणी गाडीची दारं उघडून आमोणकर मंडळी बाहेर आली. घराच्या दाराशी उभे असलेले बाप्पा सुकटणकर स्वागताकरता पुढे गेले. घरात उभ्या असलेल्या शांताबाई एकदम झपझप झपझप पावलं टाकत माडापाशी गेल्या. माडाच्या मुळाशी खत टाकण्यात आलं होतं, त्यात सुकी मासळी होती. ती उचलण्याकरता 4-6 कावळे तिथे जमा झाले होते. शांताबाईंना बघतात सगळे कावळे उडाले. शांताबाईंनी मान वर करून बघत म्हटलं, सुबोध, अरे ती मंडळी आली आहेत, ये खाली लवकर बाबा. आलोच ग, असं म्हणत सुबोधनं एक पाय खाली घेतला आणि चट्ट दिशी पाय पुन्हा वर केला. सुबोधनं वरून खाली टाकलेली शहाळी गोळा करायला सुनीता आली. तिने वर बघत म्हटलं, आता ये की खाली. पण सुबोध खाली उतरला नाही. इकडे आमोणकर सुकटणकरांना विचारू लागले, काय सुबोधराव कुठं आहेत? सुकटणकर म्हणाले, नाही आता कपडे करतोय, येईल एवढ्यात. सुबोध शहाळी काढण्याकरता माडावर चढल्याचं त्यांच्या गावी सुद्धा नव्हतं. त्यांनी मधल्या दारात उभ्या असलेल्या शांताबाईंकडे बघितलं आणि त्यांना विचारलं, काय झाली का सुबोधची तयारी? झाली, आता येईलच तो. वेळ मारून देण्याकरता शांताबाई म्हणाल्या. मनातल्या मनात शांताबाई प्रचंड घाबरल्या. आता नियोजित वधूकडच्या मंडळींसमोर लंगोटधारी सुबोध खाली उतरणार कसा? तरी आपण त्याला जीव तोडून सांगत होतो, पण त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे ऐकलं नाही. हे आत्ताची मुलं नाही, हे असेच कोणाचं न ऐकणारी. एवढ्यात घरापुढून जाणारी माणसं थांबली. अंगणात येऊन वर माडाच्या दिशेनं बघायला लागली. त्यातल्या एकानं दुसऱ्याला विचारलं, काय झालं? दुसऱ्यानं उत्तर दिलं, नाही काही झालं नाही, पण काहीतरी होणार आहे. तेवढ्यात सुनीता परत माडाजवळ आली. मान उंचावून म्हणाली, सुबोध खाली ये. वरून सुबोध ओरडला, नाही, खाली येणं शक्य नाही आहे. सुबोधचे उद्गार कानी पडतात दुसरा म्हणाला, बघितलं का, माडावर चढलेला माणूस खाली येत नाही आहे. खाली येत नाही? खाली येत नाही म्हणजे काय? काय खाली काय येत नाही? का खाली येत नाही येतो?
पहिल्याने एका मागून एक 3 प्रश्न विचारून टाकले. दुसऱ्यानं काय की बुवा अशा थाटात खांदे उडवले. मग ते चौघं एकमेकात चर्चा करायला लागले. घरासमोरनं आणखीनही काही माणसं चालली होती. सुकटणकरांच्या घरासमोर 4 माणसं उभी आहेत असं म्हटल्यावर ती सगळी 8-10 माणसं आत आली. त्यातल्या एकाला शंका आली, आजोबा गचकले काय. त्यापैकी आणखीन एकानं आधीच्या एकाला विचारलं, केव्हा झालो. कोणीतरी उत्तर देऊन मोकळा झाला, आत्ताच. अरे अरे अरे. आणखीन एक जण हळहळला, सुटलं बिचारे. दुसऱ्या एकानं आपली प्रतिक्रिया व्यक्त करून टाकली. सगळे घराच्या दिशेनं बघायला लागले. दिवाणखान्यात बसलेल्या आमोणकरांची नजर अंगणातल्या गर्दीकडे गेली. त्यांनी सुकटणकरांना विचारलं, बाहेर इतकी माणसं का जमली आहेत बुवा. सुकटणकरांना आश्चर्य वाटलं. आपल्या घरासमोर इतकी माणसं एकदम जमायचं कारण काय. ते लगोलग बाहेर आले. सगळेजण त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक नजरेनं बघायला लागले. सुकटणकरांनी एकाला विचारलं, काय झालं. सुकटणकरांच्या ह्या प्रश्नावर मात्र जवळ उभे असलेले गडबडले. एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. मग अधिक वेळ न दवडता सुरुवातीच्या 4 जणातला एक जण पुढे आला आणि सुकटणकरांना म्हणाला, कोणीतरी माडावर चढलंय, आता आपण खाली येणार नाही असं म्हणतोय तो. सुकटणकर गडबडले. माडावर कोण चढलाय असं त्यांनी स्वतःलाच विचारलं. तेवढे शांताबाई त्यांच्या मदतीला आल्या आणि म्हणाल्या, अहो आपला सुबोध चढलाय. आपला सुबोध माडावर चढलाय कशासाठी. सुकटणकरांनी विचारलं. कोण सुबोध कोण आहे. गर्दीतल्या एकाने प्रश्न विचारला. सुबोध माझा मुलगा, पण तो माडावर चढला. सुकटणकरांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. अहो ना, तो खाली येणार नाही असं म्हणतोय. आणखी एकानं उगाचच माहिती पुरवली. का खाली येणार नाही का. का नाही येणार तो खाली. सुकटणकरांनी त्यालाच विचारलं. तो खाली आल्याशिवाय कसं कळणार नाही का म्हणजे. बराच वेळ गप्प राहिलेला एक जण म्हणाला. मग शांताबाईंनी सुकटणकरांना जरा बाजूला नेलं. हलक्या आवाजात त्या म्हणाल्या, अहो सुबोध शहाळी काढण्याकरता वर चढला होता, पण आता खाली येत नाही असं का म्हणतोय ते समजत नाहीये. शांताबाईंचे हलक्या आवाजातले उद्गार कान टवकारून उभ्या असलेल्या आणखीन एकानं ऐकले. झाडावर चढलेला माणूस खाली उतरत नाही म्हणतोय तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम हा असतो बरं का. सुकटणकर त्याच्याकडे किंचित रागानं बघत म्हणाले, तुम्ही सगळे का जमला इथे. कृपा करा तुम्ही जा आता इथनं. दरम्यान माडावर चढलेला कोणीतरी खाली येऊ पाहत नाही ही बातमी सगळीकडे पसरली. आपापल्या हातातली कामं टाकून सगळे सुकटणकरांच्या घराच्या दिशेनं निघाले. सुकटणकरांच्या घरासमोरची गर्दी वाढत गेली. एक जण म्हणाला, शोलेमधला धर्मेंद्र गावातल्या उंच टाकडीवर चढतो आणि हेमा मालिनीशी लग्न नाही लावलं तर खाली उडी मारीन म्हणतो, तशातला काही प्रकार नाही ना हा. दुसरा म्हणाला, मागे मी नेल्लोर नावाच्या गावात गेलो होतो बरं का. तिथल्या 345 फूट उंचीच्या मनोऱ्यावर 2 माणसं चढली होती. तिथून खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा त्यांचा विचार होता. तुमच्या आत्महत्येचं काय कारण असं कोणीतरी त्यांना मोठ्याने विचारलं तेव्हा आम्हाला नोकरी नाही, कुणी नोकरी दिली तर खाली उतरू नाही तर खाली उडी मारून जीव देऊ. आणि कृपया खाली उभ्या असलेल्या कोणाच्या अंगावर पडलो त्याला दुखापत झाली तर त्याची जबाबदारी मरणोत्तर आमच्यावर नाही असं त्या दोघातल्या एकाने सांगितलं. नाही पण शेवटी मारली का उडी दोघांनी. नाही हो. मग फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं पण त्यांची शिडी काही पुरी पडेना. त्या दोघांनी खाली यावं म्हणून काय करावं याचा सगळे विचार करायला लागले. एवढ्यात एका वृद्ध गृहस्थाची ट्यूब पेटली. तो धावत गेला, पळत आला. त्याच्या हातात एक मूल होतं. त्या दोघांपैकी एकाचं ते मूल होतं. वृद्धानं हात वर करून मूल दाखवलं. मग मात्र जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे परिणाम झाला. नोकरी गेली खड्ड्यात. आपल्या इवल्याशा मुलाकरता जगलं पाहिजे असा विचार करून मुलाचा बाप खाली उतरायला लागला.
आता मित्राला खाली उतरताना बघून दुसरा पण मुकाट्यानं खाली उतरायला लागला. आणि एवढं सांगून तो गंभीरपणे म्हणाला, आत्महत्या टळली खरी, पण खडतर वर्तमानाला आणि बेकारीला तोंड द्यायची नव्यानं तयारी करावी लागली आहे. हो. हे सगळं लक्षपूर्वक ऐकून झाल्यावर एक जण म्हणाला, अरे या माडावरनं खाली न उतरू पाहणाऱ्याकरता काही करायच्या ऐवजी आपण जुन्या गोष्टी का उकरून काढतोय? ते खरंच आहे. आपण याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. नेमकं काय करायला पाहिजे याचा विचार व्हायला हवा बरं का. आणखीन एक घोळक्यात एक जण उत्साहानं सांगत होता, मुंबईच्या दूरदर्शन केंद्राचा मनोरा उभा करण्यात आला होता, तेव्हा एक सद्गृहस्थ मनोऱ्याच्या खाली घोटाळायला लागला. 5-1 मिनिटात मनोऱ्यावर चढून वेडं वाकडं नाचायला लागला. आता काहींना वाटलं दूरदर्शनच्या नाटका बिटकातलं शूटिंग असेल. ही गर्दी जमली, अगदी इथे जमली आहे ना तशीच. मग तो आला का? खाली आला? खाली आला ना. फायर ब्रिगेडवाले आले, त्यांनी चोहोबाजूनी जाळं पसरलं, तेव्हा त्याचा धीर सुटला आणि तो आपणहून खाली आला. खाली आल्यावर पोलिसांनी त्याला पकडलं आणि ठार वेडा म्हणून दिलं सोडून. नाही पण हा कोण आहे? तो याचा घरातला आहे ना. कुणीतरी कोणाला तरी विचारून टाकलं, अहो यांचाच मुलगा. सकाळपासून दुपारपर्यंत नॉर्मल होता, 3:30 नंतर अचानक त्याचं डोकं फिरलं आणि चढला की माडावर. आता खाली येत नाही म्हणतोय. काय हो, बरोबर आहे ना? दुसऱ्या एकानं सुकटणकरांनाच प्रश्न टाकला. त्यांच्या शेजारी आमोणकर उभे होते. ते सुकटणकरांना विचारायला लागले, काय हो, खरंय काय? ह्यांना कोणी सांगितलं हे? सुकटणकर वैतागून सभोवताली बघत म्हणाले, मंडळी कृपा करा, आपापल्या कामावर जा, आमचा प्रश्न आम्हाला सोडवू द्या हो. आमोणकरांनी शंका उपस्थित केली, त्याच्या मनाविरुद्ध तर हा कार्यक्रम ठरवला गेला नाहीये ना? नाही हो, तसं काही नाही आहे. या आपण आत बसू, मी सांगतो तुम्हाला सगळं, पण आधी गर्दीला हटवलं पाहिजे हो. आमोणकर म्हणाले, मग तुम्ही पोलिसांची का नाही मदत घेतोय? नाही, पोलीस कशाला हो, पोलीस कशाला, उगाच गावभर बाबरा होईल ना. आता काय कमी बाबरा झालाय का? 100वर माणसं जमली आहेत. ती सगळी आपापल्या घरी जाऊन मीठ मसाला लावून हे सगळं सांगतील. ते सगळे मग आपापल्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमंडळींना सांगतील. उद्याच्या पेपरात बातमी नाही आली म्हणजे मिळवली. आमोणकर जाम वैतागले होते. एवढ्या शांताबाई म्हणाल्या, तुम्ही आत या, हळूहळू होईल गर्दी कमी. उभे राहून राहून सगळ्यांचे पाय दुखायला लागतील, तेव्हा जातील सगळे. दरम्यान काही जण मागे वळले खरे, पण काही नव्यानं त्या गर्दीत जमा झाले. काय झालं काय झालं असं विचारायला लागले. सुकटणकर आमोणकरांसकट आत आले. एवढ्यात सुष्मिताची आई सुशीलाबाई म्हणाले, आता काय करायचं? 5:15 वाजायला आले की. अरे बापरे, म्हणजे 1/4 तासाचा अवधी असाच गेला काय आपला? दारात उभी असलेली सुष्मिता रडवेल्या मुद्रेनं शून्यात दृष्टी लावून बघत होती. एवढ्यात गर्दीतला एक माणूस आत आला आणि म्हणाला, मला भुताटकीचा प्रकार वाटतोय बरं का. माडावर चढलेला मुलगा खाली येत नाही म्हणजे काय? धाडी बोलवायचो का आपण? नाही, काय नको, तसलं काय नको. सुकटणकर गरजले, नको तर राहिलं, मोठ्यानं ओरडताय कशाला अंगावर, असं म्हणत तो माणूस निघून गेला. आमोणकर म्हणाले, आम्ही आता काय करावं असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं या घटनेनं सगळ्यांचा मूड गेला आहे. हा कार्यक्रम आपण रद्द करू, आम्ही निघतो, मग नंतर ठरवूयात आपण काय ते. एवढं म्हणून झाल्यावर त्यांनी सुशीलाबाईकडे बघितलं. त्यांनी पसंतीदर्शक मान डोलावली. शांताबाई म्हणाल्या, मलाही असंच वाटतंय की पुढे काय करायचं ते नंतर ठरवू, पण आधी चहा घेऊया. नाही नको, तोंडाची चवच गेली बघा. ज्या माणसानं तुमच्या सुबोधची माहिती दिली होती त्यांनी तर रिपोर्ट उत्तम दिला होता आम्हाला. आजकाल कुणावर विसंबून राहायला नको. आमोणकर घनगंभीर चेहरा करत म्हणाले. बराच वेळ मंडळी बसून राहिली. अहो, अंधार पडू बघतोय, आपण निघायचं का? सुशीलाबाई अण्णा आमोणकरांकडे बघत म्हणाल्या, हो ना, आता इथे बसून करणार काय आपण? पण त्यांचा सुबोध खाली आला असता तर बरं झालं असतं. काय हो, त्यांनी खाली यावं याकरता तुम्ही काय करणार आहात? आमोणकरांनी सुकटणकरांना विचारलं. सुकटणकरांनी दोन्ही हात आभाळाच्या दिशेनं वरती नेले. दरम्यान बाहेर चांगलाच काळोख झाला. आमोणकर मंडळी उठून उभी राहिली. शांताबाईंनी सुष्मिताला विचारलं, आजोबांना नमस्कार केलास का गं? केला, ते म्हणाले सुखी राहा. असं म्हणताना सुष्मिताच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.
अगं तू कशाला रडतीयस, तुझा काय दोष आहे, चल निघूयात आता. आमोणकर मंडळी जडशीळ पावलांनी गाडीकडे पोचली. सगळे गाडीत बसले. गाडीच्या हेडलाईट ऑन झाल्या आणि गाडी निघाली. निघाली कसली, दिसेनाशी झाली. तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. माडावरून खाली उतरणाऱ्या सुबोधची आकृती सगळ्यांना दिसली. सुबोध खाली उतरला आणि घराच्या मागच्या बाजूला धावला. तिथल्या दोरीवर वाळत टाकलेला टॉवेल त्यांनी खसदिशी ओढला आणि कमरेला गुंडाळून सुटकेचा निश्वास टाकला. सगळेजण त्याच्या भोवती जमा झाले. 2-2.5 तास झाडावर बसून राहिल्यामुळे त्याचा चेहरा विलक्षण दमल्यासारखा दिसत होता. काय झालं असं कोणी विचारायच्या आधी तो म्हणाला, त्यांची गाडी आपल्या दाराशी आली आणि अकस्मात माझ्या कमरेचा करदोटाच तुटला. लंगोटा सकट खाली पडला. माडाच्या मुळाशी टाकलेल्या खतापाशी जमलेल्या कावळ्यांपैकी एकाने माझी लंगोटी तोंडात धरली आणि तो ती घेऊन उडत उडत निघूनही गेला. मग मला सांगा, या अशा अवस्थेत मी उजेडात खाली येणार कसा, सांगा की. सगळे डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत राहिले आणि एकदम स्फोट झाल्यागत हाशा पेकला. चल आत, काहीतरी घे खाऊन, शहाणाच आहेस तू. अरे नेहमी मोठ्यांचं ऐकावं रे बाबा, माझं ऐकलं असतंच तर ही वेळ आली असती का. शांताबाईंनी त्याचा कान ओढण्याकरता हात पुढे केला. बाप्पा सुकटणकर घनगंभीर आवाजात म्हणाले, आता त्या आमोणकरांना काय सांगायचं, हे मला तुम्ही आधी सांगा म्हणजे झालं. पण आज उद्या कळणारच त्यांना, नाही का, शांताबाई म्हणाले. कळेल तेव्हा कळू दे, आपणहून आपला मूर्खपणा कोणी सांगेल का. हे बघा तुम्ही काहीही करा, काय वाटेल ते सांगा, पण एवढ्यासाठी सुष्मिताकडनं नकार आला असं कळलं ना तर मी माडावर जाईन आणि तिथेच घर बांधून राहीन. पुन्हा खाली म्हणून येणार नाही, सांगून ठेवतोय. सुबोध निक्षून म्हणाला आणि त्याबरोबर सगळे त्याच्याकडे आ वासून बघतच राहिले.